नमस्कार नाशिककर, मी तुमचा वैभव घुगे येतोय आपल्या नाशिकला। यावेळी भेटायला नाही पण यावेळी शिकवायला डान्स वर्कशॉप। येस, मी येतोय डान्स वर्कशॉप घेऊन। 16 एप्रिल पासून नाशिक डान्स फेस्ट याची डान्स बॅचेस चालू होणार आहेत आणि रोहन आणि त्याची टीम तिन्ही मी ऑर्गनाईज करते आणि या शोला 10 वर्ष पूर्ण होणार आहेत। तर ह्यावेळी तुम्हाला 16 एप्रिल पासून त्या बॅचेस स्टार्ट करण्यासाठी खालील दिलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे आणि त्यामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, रजिस्टर करायचं आहे, कारण की खूप लिमिटेड सीट्स आहेत। आणि त्याच कंटिन्युटीमध्ये 9 मेला मी तुम्हाला शिकवायला येणार आहे। पर्सनली मी तुम्हाला शिकवणार आहे, तुम्हाला नॉलेज देणार आहे, तुमच्याकडून इन्स्पायर होणार आहे आणि मीही थोडंसं इन्स्पिरेशन देणार आहे तुम्हाला। तर हा चान्स मिस नका करू नाशिककर आणि जेवढं होईल तेवढे हा व्हिडिओ स्प्रेड करा। कीप विनिंग हार्ट्स, ऑल द बेस्ट, कीप डान्सिंग एंड गणपति बप्पा मोरया। क्लिप्स देख के आपको तो समझ ही गया रहेगा किस पे से है ये वीडियो, तो ज्यादा टाइम वेस्ट नहीं करते, ये वीडियो यही से स्टार्ट करते हैं। वेलकम टू नाशिकचा बाबूमाशाय चैनल। And this is a friendship that'll never ever end. वैभव घुगे सर, इन्हें कौन नहीं जानता। एक भारतीय डांसर और कोरियोग्राफर के रूप में इन्हें रियलिटी टेलीविजन शो में जज के नाम से जाना जाता है। 2011 में उन्होंने डांस शो डांस इंडिया डांस सीजन 3 में एक डांस कोरियोग्राफर के रूप में अपनी शुरुआत की। वैभव सर रियलिटी शो झलक दिखला जा के 8वें सीजन में भी दिखाई दिए। इस शो ने उन्हें प्रसिद्धि के एक नए स्तर पर पहुंचा दिया। उन्होंने डांस रियलिटी शो नच बलिए के 5वें, 6ठे और 7वें सीजन के लिए भी कोरियोग्राफी की। आपको बता दे, वैभव सर हमारे TDW द डांसिंग वर्ल्ड के जो डायरेक्टर है रोहन भालेराव सर, इनके अच्छे दोस्त थे। पिछले साल भी वैभव घुगे सर हमारे लिए नासिक में आए और हमने वर्कशॉप और स्टेज शो किया था। और इस साल वैभव सर खुद मास्टर क्लास में हमें डांस का नॉलेज और डांस सिखाएंगे। तो सबसे पहले तो शुक्रिया अदा करूंगा वैभव सर का, रोहन सर का, हमारे विकी सर और पूरी जो कोरियोग्राफी टीम है और स्पेशली पेरेंट्स और स्टूडेंट जिन्होंने ये वर्कशॉप और शो सक्सेस करने में हमें हेल्प किया। तो चलो देखते हैं आगे क्या होता है वर्कशॉप में, बने रहिए। जैसे कि आप लोग जानते हो ये डांस वर्कशॉप हर साल होता है। लास्ट ईयर भी वैभव घुगे सर का डांस वर्कशॉप था। आप पुराने वीडियोस आप देख सकते हो। इस बार भी 16 अप्रैल से स्टार्ट किया हमारे द डांसिंग वर्ल्ड, रोहन भालेराव सर, विकी और पूरा कोरियोग्राफर की जो टीम थी। इस साल भी हमने वैभव घुगे सर को बुलाया। इस साल स्टेज शो के दिन वो नहीं रहेंगे, वो अपना स्पेशल सा एक मास्टर क्लास लेने वाले। और आज है 9th में और आज के दिन होगा मास्टर क्लास। हम लोग 16 अप्रैल से कंटिन्यू प्रैक्टिसेस चल रही है और आज का दिन जो रहेगा स्पेशल मास्टर क्लास का, और इसके बाद 16 मई को होगा स्टेज शो जिसकी प्रैक्टिस बहुत ज़ोरदार से चल रही है। तो ये वीडियो में आपको वैभव घुगे सर जो खुद सबको नॉलेज देने वाले डांस के बारे में, कुछ स्टेप सिखाने वाले हैं, काफ़ी इन्फॉर्मेशन मिलने वाला है। तो बड़ा मज़ेदार ये व्लॉग होगा, तो बने रहे वीडियो में। और जो वर्कशॉप अटेंड नहीं कर पाए वो ऑनलाइन ये वीडियो थ्रू देख सकते हो। तो लेट्स सी, अभी इसके बाद कंटिन्यू करते हैं और हमारे स्टूडेंट्स भी काफ़ी एक्साइटेड है। तो देखते हैं कैसा होता है आगे का सेशन। हाय बोलो, हेलो बोलो सबने। काफ़ी एक्साइटेड है बच्चे, टॉडलर्स, जूनियर्स, सेकंड जूनियर्स और अडल्ट पीछे बैठे। चलो सबके पास थोड़ा जाते और थोड़ा थोड़ा इनसे बात करते कि हाय बच्चों, हेलो, कैसा फील हो रहा है आप लोगों को? गुड गुड गुड। तो आप लोग प्रिपेयर्ड हो वर्कशॉप के लिए? क्या ऐसा तुम्हें मजेदार लग रहा है इस वर्कशॉप का? और डांस सीखना है वो एक्साइटमेंट नहीं है? चलो ग्रेट, नाइस नाइस। तो वेट करते हैं, थोड़ी देर में वर्कशॉप स्टार्ट हो जाएगा। हेलो साक्षी भाई, तो कैसी चल रही तैयारी? बच्चे बहुत दिनों से वेट कर रहे हैं।
वैभव सर आएंगे और सिखाएंगे। और जब उन्होंने एंट्री किया तभी उनकी एक्साइटमेंट दिख रही थी कि क्या है। और अगर आप वर्कशॉप का फीस भी देखोगे ना, ये बहुत कम, तो उससे लोगों में भी होती है कि उन्हें कम में ज़्यादा सीखने मिल रहा है, तो उससे ज़्यादा एक्साइटमेंट भी है। और जिनको फ्री में सीखना है वो ऑनलाइन मेरे यूट्यूब चैनल से देख ही सकते हैं। तो चलो लेट्स सी कैसा होता है। कितना सीखना उतना नहीं। यस, वो तो भाई प्रेजेंट यहाँ पे रहने पे ही सीखने को मिलेगा। लाइव खुद वैभव सर सिखाने वाले, उसका एक्साइटमेंट अलग ही। खैर जिन्होंने मिस किया वो इससे देख सकते हैं, और जो अवेलेबल है यहाँ पे आए उनके लिए बहुत बड़ा अपॉर्चुनिटी है। थैंक यू शशि भाई इंफॉर्मेशन देने के लिए। कहा जाता है कि डांस में एज की कोई लिमिट नहीं होती। हेलो, नमस्कार। तो सारे एज ग्रुप यहाँ पे, हेलो दिशा जी, हमारे पिछले वर्कशॉप के परफॉर्मर बड़े, हेलो एवरीबॉडी, वक्त निकाल के आए हैं। और ये हमारे प्रेजेंट, नमस्कार, तो काफ़ी जाने हुए चेहरे, नमस्कार बाबू, न्यू चेहरे भी देखने को मिलेंगे और ये पुराने चेहरे भी देखने को मिलेंगे। तो कब कैसा है एक्साइटमेंट, कैसा है आप लोगों का? हाई, एकदम हाई है एक्साइटमेंट। तो बने रहे वीडियो में। अभी वर्कशॉप जस्ट शुरू होने वाला है। वार्म अप सेशन जो काफ़ी ज़रूरी है, हमारे राज सर ने वार्म अप सेशन शुरू कर दिया है। और वार्म अप सेशन में आपको बता दूँ इसलिए ज़रूरी है ताकि इंजरी ना हो। हाँ, अच्छा, इंजरी ना हो जब आप स्टेप्स करते हो, सीखते हो, डांस परफॉर्म करते हो। मसल इंजरी, लेग इंजरी, नी इंजरी, काफ़ी टाइप के रहते, ये वार्म अप करने से अवॉइड किया जा सकता है। सर 5 मिनिटांमध्ये आतमध्ये येणार आहेत, ओके? 2 तासाचा वर्कशॉप आहे पहिले, ठीक आहे? त्याच्यानंतरचा हा पण सर एक्झाम घेणार आहे, ठीक आहे? जे जे तुम्ही शिकले ते तुम्हाला परत एकदा विचारणार आहे। त्यांच्यासोबत 3 ते 4 जणांना वरती इथे परफॉर्म करता येणार आहे, ठीक आहे? सो जे व्यवस्थित करतील, नीट डान्स करतील, त्यांना वैभव सर सिलेक्ट करतील, त्यांच्यासोबत सरांसोबत तुम्ही डान्स करू शकता, बरोबर? आणि त्यानंतर आपण पॅरेंट्सला पण आतमध्ये बोलवणार आहे, ठीक आहे? आणि त्यांच्यासोबत मग ते सगळे डिस्कस करतील, ओके? ठीक है, लोकल पोजीशन वाले बसा सर आले हैं। ओके, जब सर की एंट्री होगी कोई भी अपनी पोजीशंस नहीं छोड़ेगा, आए समझ में? यहीं से आप लोगों को चेयर करना है और आवाज कैसा होना चाहिए? बहुत ज्यादा लाउड होना चाहिए, ठीक है? सगळे रेडी ना? सरांना भेटायला आता? ओके, सर आता सर बोलला तुमच्यासोबत, ओके? हॅलो नाशिककर, मला हे माहिती आहे ना, मी पण नाशिककरच आहे। कशा आहेत सगळे? नाशिकला आली फोटो काढायला आले, बस हे काय घेत होतं, म्हणजे फोटो नाही काढायचा ना? अरे एकच ऑप्शन आहे, बघा अजून एक ऑप्शन आहे बघा, कुठे कसं? हा ठीक आहे चालेल। मग आता आपल्याला फक्त मजा करायची, ठीक आहे? मी डान्स शिकवणार, तुम्हाला एकदम एन्जॉय करून डान्स शिकायचा। माझ्या डान्समध्ये ना टेक्निक नसते, असं पॉइंटर रस्ता करायचा, असा हात रस्ता करायचा, मनापासून नाचायचा। मनापासून नाचल्यावर ना माझा डान्स एकदम मनापर्यंत पोहोचतो, जसा टीव्ही मध्ये मी डान्स करतो मग तुमच्या मनापर्यंत पोहोचतो, राईट? ओके, मज्जा करायची आहे। ज्यांना स्टेप येईल त्यांनी स्टेप करायची, ज्यांना नाही येईल त्यांनी प्रयत्न करायचा स्टेप करायला, ठीक आहे? हे वर्कशॉप आहे, तो वर्कशॉपमध्ये तुम्हाला फक्त स्वतःला टेस्ट करायचं आहे की तुम्ही कितपत शिकले आहात आणि तुम्हाला अजून किती शिकायचं आहे। तुमच्याकडे शिकण्याची भूक असली पाहिजे। आज फक्त जेवताना कशी भूक लागते आधी मग आपण जेवतो ना, मग डान्सची पण भूक असली पाहिजे, मग ती डान्स शिकताना मजा येते खूप, ठीक आहे? करायचं का डान्स? गणपती बाप्पा मंगल मूर्ती।
सरस्वती पूजन हो गया है, अभी हम लोगों का वर्कशॉप शुरू हो जाएगा। हमारे वैभव सर खुद स्टेप्स सिखाने वाले, तो बच्चे भी एक्साइटेड है। लेट्स सी क्या होता है आगे। 20-20 मिनिटांनी तुम्हाला 2 ते 3 सिप पाणी प्यायला लागतं। जेव्हा तुम्ही डान्स करता 20-20 मिनिटांनी पाणी पिणं गरजेचं आहे, ठीक आहे, आपल्या मसल्ससाठी, आपल्या मसलच्या एनर्जीसाठी। ओके, आता मला सांगा तुमचा राईट हँड कुठला आहे? ओके, तुमचा लेफ्ट हँड कुठला आहे? चला, याचा अर्थ हे आहे की तुम्हाला ऐकायला येतं आणि तुम्हाला समजतं, ठीक आहे। आता मला सांगा हा कुठला हँड आहे? हा कुठला हँड आहे? ओके, हा कुठला हँड आहे? म्हणजे तुम्हाला लेट समजतं। तुम्हाला कळलं मी काय बोललो? माझा हा राईट हँड असताना तुम्ही आधे प्रतिशत लोक इसको लेफ्ट बोले, ठीक आहे। तर तुम्हाला हे लक्षात काय ठेवायचं आहे, मी तुम्हाला असं शिकवणार आहे। असं जर मी राईटला जातो तर तुम्ही कुठे जाणार? राईटला। मी लेफ्टला गेलो तर तुम्ही कुठे जाणार? हा, तुम्ही स्टेप शिकवताना तुम्हाला बोलणार, तुमच्याशी बोलणार, ते तुम्हाला ऐकून शिकायचं आहे। स्टार्ट करूया। स्टार्टिंगला पाय जॉईंट करा, पाय जॉईंट करा, ठीक आहे। राईट आउट बघा, नदी मध्ये आलेली लोक लेफ्ट करतायत, राईट करायचंय, राईट। राईट कुठे तुमचा? बरोबर। आता मी शिकवताना बोलतोय, नीट ऐका, ठीक है, ध्यान से सुनो। मैं जब स्टेप बता रहा हूं तब मैं बोलूंगा भी, राइट या लेफ्ट। ओके, 5 6 7 गो। राईट पाय बाहेर हिलवर, राईट पाय आत टोवर, ठीक आहे, आणि दोन्ही हात कमरेवर टाक, ठीक आहे। विठ्ठल रखुमाईचा फील येतो तुम्हाला? ओके, तसं आज झालं पाहिजे। 5 6 7 गो। राईट राईट हात, 5 6 7 गो। राईट राईट हात, 5 6 7 गो। 1 2 3 1 2 3 परत 5 6 7 गो। 1 2 3 1 2 3 इकडे हात आहे। असा विठ्ठल कसा असतो? असा जेठालाल असतो, ठीक आहे। परत 1 2 3 1 2 3। ओके, ह्याच्यानंतर सिंपल स्टेप करायचे। यू गो राईट लेफ्ट लेफ्ट राईट, ठीक है, एकदम सिंपल। 1 2 3 1 2 3 1 2 3 4 1 2 3 1 2 3 1 2 3 4। राइट, शिफ्ट 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 शिफ्ट। राइट राइट हैंड 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 1 2 3 4। राइट राइट लेफ्ट 1 2 1 2 3 4। सारखा नसतोय, मग तुम्ही प्रॉपर दिशेला आहात, ठीक आहे। तर रील मध्ये जो डान्स असतो तो डान्स नसतो, तो टाइमपास असतो, जो मी सुद्धा करतो, पण तो रीलवर। टीव्हीवर मी तसा डान्स केला असता तर आता मी कुठेतरी चायचं दुकान उघडलं असतं, ठीक आहे। त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे। स्पीड खूप मॅटर करणार। आता जर तो बिचारा जो म्युझिशियन आहे तो वाजवतोय तत्तर तत्तर, आणि जर मी ते तत्तर तत्तर नाही बघणार त्याला किती वाईट वाटेल, है की नाही? त्याने वेळेला तबला वाजवलाय, ता ता थैया 4 वेळा बोलताय, आपण फक्त ता ता थैया करणार तर किती चुकीचं आहे। तर जे तुम्हाला ऐकायला येत आहे ते आपल्याला दिसायला पण पाहिजे, ठीक आहे। आता 3दा हात फिरवायचा बघा, असा 1 2 3, आणि हे करताना तुम्हाला हात द्यायचा आहे 1 2 3। हा, फक्त बोलायचं नाही 1 2 3, हात फिरवायचा आणि वर यायचं आहे, ठीक आहे। चेक लाईक दिस 1 2 3, ठीक है। परत 5 6 7 गो। चेक, अगर चेक तर घे श्रुती। 5 6 7 गो। चेक लाईक दिस 1 2 3 फास्ट। 5 6 7 गो। चेक लाईक दिस 1 2 3। आता काय होतं? हे कोण आहे? शक्तिमान नाही, हा एल्बो आहे। एल्बो तिथून हात फिरला पाहिजे। एल्बो जर दुखला तुमचा रात्री म्हणजे तुम्ही स्टेप प्रॉपर करत होता। एल्बो जर नाही दुखला म्हणजे तुम्ही काहीच बरोबर करत नव्हता, ठीक आहे। चला 5 6 7 गो। चेक लाईक दिस 1 2 3। परत 5 6 7 गो। चेक लाईक दिस 1 2 3 गो। राईट राईट राईट, ठीक आहे।
परत बघा, हे बघा स्लो, बघा स्लो. राईट आत या, राईट आत या, राईट आत या. ठीक आहे, करा एकदा. 5 हे झालं. 3 वेळा लात मारा राईटला. 5 6 7 गो. दा ए से. परत 5 6 7 गो. दा ए से. ए दोनदा 5 6 7 गो. बा ए से. असं बोला, कोणाला तरी बोला से आणि वर या. 1 2 3. 5 6 7 गो. 1 2 3. ठीक आहे, परत बघा, परत बघा. हे झालं आपलं. चेक लाईक दिस. 1 2 3. ठीक आहे, दा ए से. थोडा बा ए से. बस. ठीक आहे, ए से. थोड़ा ए से. हा तो इकडे पण मस्त. राईट लेफ्ट राईट. ठीक आहे, प्लेन थोडस पुढे कर. Five, 6, 7, go. राईट, मग खाली, मग वरती, मग बाजूला. ठीक आहे का. 5 6 7 go. मुग्या 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 करा. 5 6 7 go. 1 2 3 4. व्हेरी नाईस. 7 go. राईट लेफ्ट राईट जॉईंट अँड. परत 5 6 7 go. 1 2 3 जॉईंट अँड. 5 6 काउंट वर. 5 6 7 go. 1 2 3 1 2 3. हेलो वैभव सर, हमारे TDW के स्टूडेंट हैं. यस, तो कैसा एक्सपीरियंस शेयर करो जरा. सही में बहुत अच्छा एंजॉय कर रहे हैं हम. यह आज का वैभव गुगे सर आए. रियली एक अलग एक्सपीरियंस आ रहा है. डांस कैसे किया जाए, स्टेप्स कैसे किया जाए, इजी स्टेप सिखा रहे हैं. और TDW का मैं बहुत बहुत शुक्रिया करता हूं कि इन्होंने इस प्लेटफॉर्म पे हमें लेके आया है. तो आई एम थैंक यू सो मच एंड बेस्ट ऑफ लक फॉर TDW एंड ऑल द डांसर्स. थैंक यू सर. और हम भी बहुत खुश है कि एज अ स्टूडेंट आप हमारे साथ जुड़े हुए एक एग्जाम्पल सेट करते हो. Thank you so एज मैटर नहीं करता, बट डांस इम्पोर्टेंट है. हाँ, तो डांस इसलिए इम्पोर्टेंट है. आई एम पुलिस ऑफिसर, आई एम जेल ऑफिसर, बट मुझे इंटरेस्ट है कि डांस करना. तो जिंदगी में कुछ भी बात एक रखना चाहिए जिसमें खुशी मिले. यस यस, थैंक यू सर. थैंक यू. भैया धूम 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 धूम. याच्या मागे ना खूप बीट वाजतायत. त्यांना सॉरी बोलायचं आणि त्यांना पकडायचं नाही. तुम्हाला वाटेल बीट वाजतायत पकडायचं, पण कंपल्सरी नसतं सगळं बीट पकडणं. ठीक आहे, परत. तो पहले करे छैया छैया टंग टंग टाटा थैया. रमैया अवस्था हळू हळू येणार. रमैया अवस्था वैया. 1 2 3 4. ठीक आहे.
व्हेरी नाईस. मी मुद्दाम असे बोलवतो, मी अजून बोलवणार लोकांना. कधी कधी काय होतं, गर्दीमध्ये सर्दी चांगली वाटते. सर्दीच्या गर्दीतून बाहेर येते तेव्हा पण ती सर्दी दिसली पाहिजे. तुम्हाला कळतंय ना? मी झालं 1-2 चुका झाल्या यांच्या, पण हे खाली चांगले नाच होते, वर पण छानच नसले. मी मुद्दाम नाही करतो कारण की मुला मुलींचा कॉन्फिडन्स दिलेला असतो. आता मी जेव्हा सिलेक्ट करेल ना तेव्हा लोक असे असतील बघ. हे सगळं करणार. इन जनरल आपल्याला कॉन्फिडन्सची गरज आहे. फक्त डान्समध्येच नाही, जगायला पण कॉन्फिडन्स पाहिजे. कोविडमध्ये आपण जगलो ना कॉन्फिडेंटली 2 वर्ष, आहे की नाही? आता कळलंय कोविडशील्ड घेतलं तरी कॉन्फिडेंटली जगायचं आहे की नाही? तर ते खूप महत्वाचं आहे. व्हेरी नाईस, खूप छान करता. चला, तरी पण तुम्ही तुमच्या घरातून बाहेर आले असाल ना तर लोकांनी जज केलं असेल, खूप लोकांनी. कसे घातलेत कपडे, ही हेअरस्टाईल सुटच नाही होत, काय रिबॉन्डिंग केली आहे, काय स्ट्रेटनिंग केली आहे, कसं मग पार्लरला जाते रोज रोज, आहे की नाही? 7च्या आधी घरी येतच नाही, 12 वाजता येते, पार्टी करून येतात. अरे 2 दिवस त्यांचा मुलगा दिसलाच नाही, कुठे गेला असेल? कारण की आपण चुकीच्या देशात राहतो, ज्याला म्हणतात भारत. कारण की या इन जनरल इंडियामध्ये जजमेंटल लोक आहेत. आपल्याला शिकवलंच तसं गेलं की आपण जज करतो लोकांना इन जनरल. पण आता नाही, मी खूप प्रॅक्टिकल जगणारा माणूस आहे, मी खूप प्रॅक्टिकल जगतो. म्हणजे लोक जर तुमच्याबद्दल बोलत असेल म्हणजे कुठे ना कुठे ते तुमची वाट बघतायत किंवा ते तुम्हाला फॉलो करतायत. इंस्टाग्रामवर नाही, इन जनरल रिअलमध्ये. ठीक आहे, त्या गोष्टी खूप मानतो मी त्या गोष्टींना. तर तो कॉन्फिडन्स, इन जनरल कॉन्फिडन्स पाहिजे तुम्हाला कुठेही जाण्यासाठी. रोड क्रॉस करताना पण कॉन्फिडन्स लागतो, माहिती आहे ना? सिग्नलला असताना तर कोणी करतं, पण गाड्या चालू असतील आणि तेव्हा कोण जो क्रॉस करतो त्याच्याकडे कॉन्फिडन्स असतो, आहे की नाही? तर त्या गोष्टींमध्ये तुम्हाला वाढ आणायला लागणार तुमच्या बॉडीमध्ये. तुमचा मजा नाहीये. आय थिंक इथे खूप चांगले डान्सर आहेत, माझ्यापेक्षा चांगले डान्सर आहेत, पण त्यांच्यात कॉन्फिडन्स नाही ना, म्हणून ते पुढे नाहीये. माझ्या टायमाला मला 6 मारायचा होता, तेव्हा मी मारला. आता माझं एक नाव आहे, मी कोरिओग्राफर आहे, मी लोकांना शिकवतो वगैरे. तर आता मला प्रूफ नाही करायचं आहे की मी कसा नाचतो. तुमच्या बॉडीला लेव्हलिंग करा. लेव्हलिंग हे लेव्हल आहेत बघा. डान्समध्ये 4 लेव्हल असतात, लक्षात ठेवा. हा पहिला लेव्हल असतो, हा दुसरा लेव्हल असतो, हा तिसरा लेव्हल असतो आणि हा 4था लेव्हल असतो. हे तुमच्या बॉडीची लेव्हलिंग आहे. हे करायचं नाही पांढऱ्यांनो, उठा. आता एवढे वागले असेल ना, 1 2 3 हे दिसलं पाहिजे वर येताना. आता मजा नाही, तुम्ही असे सागर असे वेळे वाटाल बघा. ठीक आहे, इथे जायचंय पहिलं, इथे 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 असं असं का करू. ठीक आहे, 5 6 7 गो. पागल करते तुझी मोरनीशी चाल. परत एकदा थोडं फास्ट करा. 5 6 7 गो. पागल करते तुझी मोरनीशी चाल. ओके, पुढे जाऊ. ये है 3rd टाइम कंटिन्यूस. सर 4 डांस कंटिन्यू करा रहे. लोक येणार, डिसाईड करा कोण 5. माझी मैत्रीण आहे म्हणून मी ओरडणार असं नाही. ठीक आहे, हॅलो. तुमच्या मित्र आणि मैत्रिणीला पण कळलं पाहिजे की त्यांना खूप शिकायचं आहे. माझी मैत्रीण आहे म्हणून नाही ओरडायचं अजिबात. ठीक आहे, पक्का. आणि मी ज्याचं नाव घेणार ना, म्हणजे मी असं बोलणार ब्लॅक टॉप, मग टाळ्या वाजवायचे. म्हणजे तुमची टाळ्यांची एनर्जी किती आहे तो जिंकला. हा, ठीक आहे, रेडी. जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला कंटिन्यू नाही करता येत आहे, मग असं राईट आणि लेफ्टला चालत एक्झिट मारायची. ठीक आहे,
लाची ब्लॅक टॉपची मुलगी विनर आहे स्ट्राईक वाला मुलगा विनर आहे ते चौथे जे व्हाईट टॉप मध्ये लास्ट मुलगी नमस्कार हमारे वैभव सर हमारे फ्रेंड्स के लिए कुछ मोटिवेशनल कुछ तो भी मैसेज देंगे। सिर्फ ये कहूँगा कि डांस करना है तो उस पैशन और उस मेहनत के साथ करना कि इस डांस के करियर में कुछ बनना है। और अगर आपको लगता है कि यार नहीं हो सकता अभी लेकिन ऐसा पैशन को कंटिन्यू करना है टू बी फिट एंड अपने सपने को जीने के लिए तो वो भी आपको उसी जिद और उसी पैशन से करना पड़ेगा क्योंकि डांस नॉर्मल के लिए करोगे संजीव मेले के लिए करोगे तो फायदा नहीं है। डांस उस चीज़ के लिए करो क्योंकि एक ऐसा आर्ट है जो लोगों तक पहुंचता है और अगर लोगों तक वो पहुंचने वाला आर्ट है तो कहीं ना कहीं वो इंस्पायरिंग वाइब देना ज़रूरी है। तो यस मेहनत ज़्यादा कीजिए लगन कीजिए कंपटीशन करने से अच्छा अपने मेहनत पे कंपटीशन कीजिए जहाँ पे आपको दिखते हो और ज़िंदगी में बहुत आगे जाओगे। और सबको ऑल द बेस्ट और जहाँ भी आपको लगता है कि आप कम हो उस चीज़ पे ज़्यादा मेहनत करना तो वो कम वाली चीज़ है वही आपका प्लस पॉइंट है। थैंक यू नासिक से बब मोशन चैनल पे आने के लिए। सर एक सेल्फी हो जाए। यस तो नमस्कार मंडली। तो सबसे पहले मैं बता दूं ये रचना मैम स्टूडेंट ऑफ द वीक रह चुकी है। श्रुति ऐश्वर्या जी आज जो जीतते जीतते रह गई टॉप 5 में आई थी। मयूरी जी जो हमारी बहुत पहले से पहचान है। तो कैसा लगा ये जो तुम्हारा वर्कशॉप था? बहुत ग्रेट था और सब टीचर्स लोग वगैरह बहुत सपोर्ट कर रहे थे। बहुत हैप्पी फील हुआ मुझे। थैंक यू श्रुति जी। बहुत अच्छा था बहुत अच्छे से सिखाया। ऐश्वर्या जी मेरा लाइफ का तो पहला एक्सपीरियंस है। इवन मैंने डांस भी छोड़ चुकी थी बट जैसे मैं आप लोगों की टीम में आ रही हूँ मेरा इंटरेस्ट और ज़्यादा बिल्डअप हो रहा है। यहाँ की एनर्जी यहाँ जा रही है। नाइस बहुत अच्छा एक्सपीरियंस था कुछ नया सीखने को मिला और वैभव सर ने बहुत अच्छा सिखाया। तुम्हें मज़ा आया। तुम्हें ऐसे नहीं लगता कि सर जब सिखा रहे थे इजीली जा रहा था? क्योंकि मैं जब वीडियो निकाल रहा था ना मैं खुद फील कर रहा था राइट। बहुत इजी गया समझने में बिल्कुल डिफिकल्टी नहीं। बहुत अच्छा सिखाया स्टेप बाय स्टेप सिखाया सब बच्चों को बड़ों को और कॉन्फिडेंस ज़्यादा लेवल बढ़ाया सर ने स्टेज पे जाके और मजा किया सब। और भी हमारे स्टूडेंट्स अभी ज्वाइन हो रहे हैं। ये लोग 16 मई की तयारी करेंगे। नमस्कार मंडळी नंतर ज्वाइन केल्याबद्दल। बहुत हार्ड वर्क कर रहे हैं बहुत हार्ड वर्क टीचर्स लोग भी हमारी रोज प्रैक्टिस ले रहे हैं। सबके सब स्टूडेंट रोज डेली प्रैक्टिस के लिए आ जाते हैं 8 से 9। ग्रेट थैंक यू आपके फीडबैक के लिए। ये था हमारा वर्कशॉप का सेशन और सेशन यहीं पे ख़त्म होता है और इस वीडियो को हम यहीं पे ख़त्म करेंगे। तो कैसा लगा ज़रूर कमेंट कीजिए और मेरे चैनल को मुझे कुछ भी नहीं समझा एक बार रिपीट करता हूँ लाइक शेयर और सब्सक्राइब कीजिए। लाइक शेयर एंड सब्सक्राइब। मिलते हैं। थैंक यू। मिलते हैं नेक्स्ट वीडियो में तब तक के लिए बाय।